पुंडलीकवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 4 ओवी नंबर 71 ते 80. या ओव्यांमध्ये माऊली ज्ञानोबाराय भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून अत्यंत गूढ पण सोप्या आध्यात्मिक सिद्धांत सांगतात. मनुष्य ज्या भावनेने देवाची उपासना करतो त्याला त्याच प्रकारचं फळ मिळत असतं. देव फक्त साक्षी असतो. कर्म आणि भावना यानुसारच फळ मिळत असतं आणि त्यापुढे श्रीकृष्ण 4 वर्णांची निर्मिती गुण आणि कर्म यांच्या आधारे झाली आहे, जन्मावर नाही हे स्पष्ट करतात. त्याचप्रमाणे स्वतः परमेश्वर सर्वाचा कारण असूनही कर्म बंधनापासून अलिप्त आहे हेही या ठिकाणी सांगतात. तेच आपण एका ओवीच्या माध्यमातून पाहू. मग नाना हेतू प्रकारे यथोचिते उपचारे मानिली देवता तरे उपसासिती. लोकांच्या इच्छा, गरजा आणि स्वभाव हे वेगवेगळे असतात आणि म्हणूनच ते वेगवेगळ्या कारणांनी आणि वेगवेगळ्या हेतूंनी अनेक देवाची उपासना करत असतात. कोणी धनासाठी देवाकडे जातो, कोणी आरोग्यासाठी जातो, कोणी विजयासाठी जातो, तर कोणी संतान प्राप्तीसाठी देवाची पूजा करतो. प्रत्येकजण आपल्या श्रद्धेनुसार आणि योग्य विधीनुसार त्या देवतेची आराधना करत असतो आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की मनुष्याची भावना आणि इच्छा ज्या प्रकारे असेल त्या प्रकारे त्या माणसाची उपासना असते. तेत जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त परी ते कर्मफळ निश्चित ओळखतो. मनुष्य ज्या उद्देशाने उपासना करतो, भगवान परमात्म्याची चिंतन करतो, त्याला त्या प्रकारचं फळ मिळत असतं. जर एखादा मनुष्य संपत्तीची इच्छा करत असेल तर त्याला धनसंपत्ती मिळते, कीर्ती हवी असेल तर कीर्ती मिळते. परंतु श्रीकृष्ण अर्जुनाला समजवतात की हे सर्व फळ माणसाच्या कर्मानुसारच मिळत असतं. देव फक्त त्या कर्माचे फळ देण्याचं माध्यम असतो. कर्माशिवाय काहीच प्राप्त होत नाही आणि म्हणून कर्माचा नियम अटळ आहे. चांगले कर्म करा, चांगले फळ मिळेल. वाचुनी देते घेते अनेक निभ्रांत नाही सम्यक एत कर्मची फळ सूचक मनुष्यलोकी. या जगामध्ये देणे घेणे, लाभहानी, सुखदुःख या सर्व गोष्टीच्या मागे कर्मच कारणीभूत असतात. दुसरं कोणतेही कारण निश्चित नाही. मनुष्याला जे काही मिळत असतं ते त्याच्या पूर्वकर्माचंच फळ असतं आणि म्हणून कर्म हेच फळ दर्शवणारं आणि फळ निर्माण करणारं मुख्य साधन आहे. जैसे क्षेत्रिजे पेरिजे ते वाचून आनन निपजे का पाहिजे तेची देखिजे दर्पणाधारे. शेतामध्ये जसं बी पेरलं जातं, आपण पेरणी करतो की त्याचप्रमाणे ते उगवत असतं. गव्हाचं पीक पेरून तांदूळ कधीच मिळत नाहीत. त्याच्यासाठी आम्हाला गव्हच पेरावं लागतात. त्या पद्धतीनं की जसं कर्म करेल त्याच पद्धतीनं फळ मिळत असतं. माऊली दुसरं उदाहरण देतात की आरशात आपण जसं उभं राहतो तसं प्रतिबिंब दिसतं. आपण हसलो तर प्रतिबिंबसुद्धा हसतं, रागवलो तर प्रतिबिंबसुद्धा रागवलेलं दिसतं. म्हणजेच आपल्या कर्माचं प्रतिबिंब आपल्या जीवनाच्या सुखदुःखाच्या रूपानं दिसत असतं. ना तरी कडे या तळवटी जैसे या पुलाची बोलू किरटी पडी साधू होऊनी उटी निमित्तायोगी. डोंगरांच्या दरीत आपण आवाज दिला तर त्याचाच प्रतिध्वनी आपल्याला परत ऐकू येतो. आपण जसे बोलतो तसाच आवाज आपल्याला परत येतो. त्याचप्रमाणे आपल्या कर्माचा आणि भावनांचा प्रतिसाद या जगात आपल्यालाच परत मिळतो. जग आपल्याशी जसं वागतं त्यामागं आपलंच कर्म असतं. तैसा समजता या भजना मी साक्षीभूतो पै अर्जुना
एत प्रतिफळे भावना पुलाली. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, मी सर्व उपासनांचा साक्षी आहे. प्रत्येकाला त्याच्या भावनेनुसार फळ हे मिळतच असतं. देव कधीच कुणावर अन्याय करत नाही. ज्याची जशी भावना, श्रद्धा आणि कर्म असेल त्याला तसेच परिणाम मिळत असतात. परमेश्वर हा फक्त निष्पक्ष साक्षीदार आहे. आता याची परिजान, चारही आहे ती हे वर्ण, सृजिले म्या गुण कर्म भागे. आता श्रीकृष्ण वर्णव्यवस्थेचे खरे तत्व सांगतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण मी निर्माण केले आहेत, पण ते जन्मावर आधारित नाहीत. मनुष्याच्या स्वभावातील गुण आणि त्याच्या कर्मानुसार ही विभागणी झाली आहे. ज्याच्यामध्ये ज्ञान, शांतता आणि सात्विकता आहे ते ब्राह्मण स्वभावाचा, शौर्य आणि संरक्षणाची वृत्ती असलेला क्षत्रिय स्वभावाचा, व्यापार आणि व्यवहार करणारा वैश्य आणि सेवा करणारा क्षुद्र धर्माचा मानला जातो. जे प्रकृतीचेनी आधारे, गुणाचेनी व्यभिचारे, कर्मे तदनुसारे विवंचली. प्रत्येक मनुष्याची प्रकृती वेगवेगळी आहे. सत्व, रज आणि तम हे 3 गुण वेगवेगळ्या प्रमाणात प्रत्येकामध्ये आपल्याला आढळून येतात. ज्या व्यक्तीमध्ये जो गुण अधिक असतो त्यानुसार त्याची कर्मे ठरत असतात. आणि म्हणून समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कार्य आणि वेगवेगळ्या प्रकारची प्रवृत्ती निर्माण होताना आपण पाहतो. एत एकची हे धनुष्य पाणी, परिजे जाहले गाचहु वर्णी, ऐसी गुणकर्मी कडसनी केली सहजे. परमेश्वर हा एकच आहे, पण गुण आणि कर्म यांच्या भिन्नतेमुळे समाजात 4 प्रकारचे वर्ण निर्माण झाले. हे विभाजन कृत्रिम किंवा अन्यायकारक नाही, तर समाज रचनेसाठी नैसर्गिक पद्धतीने हे झालेले आहेत. मनोनी ऐके पार्था, हे वर्णभेद संस्था, मी करता नव्हे सर्वथा याची लागी. श्रीकृष्ण सांगतात की अर्जुना, जरी ही वर्णव्यवस्था माझ्यामुळे निर्माण झाली असली तरीही मी त्याचा करता नाही, कारण परमेश्वर सर्व कर्मांपासून अलिप्त आणि निर्लेप आहे. तो फक्त सृष्टीचा आधार आहे, पण कर्मबंधन त्याला लागत नाही. गुण आणि कर्म यांच्या नियमानुसारच सर्व व्यवहार चालतात. या 10 ओव्यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊली अत्यंत महत्त्वाचा संदेश देतात. मनुष्याला त्याच्या कर्माच्या अनुसारच फळ मिळत असतं. देव निष्पक्ष साक्ष आहे. वर्णव्यवस्था जन्मावर नसून गुण आणि कर्मावर आधारित आहे. परमेश्वर हा सर्वत्र आहे आणि सर्वत्र असून सुद्धा कर्मबंधनापासून अलिप्त आहे. आपण पुढील 10 ओव्या पुढील भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद. रामकृष्ण हरी.